एच.व्ही. देसाई नेत्र रुग्णालय पुणे संचलित पुणे अंधजन मंडळाचे शंकर शेठ साबळे नेत्र रुग्णालय सोलापूर येथील डॉक्टरांनी गेल्या 6-7 महिन्यात गरजू 5,000 रुग्णांची मोफत मोतीबिंदू ऑपरेशनचा यशस्वी टप्पा पूर्ण केल्याची माहिती साबळे हॉस्पिटलचे डायरेक्टर सुधीर सुधाल यांनी दिली आहे। रुग्णांच्या सेवेसाठी सुसज्ज इमारत, तज्ञ डॉक्टरांची टीम काम करीत असून या आरोग्य सेवेचे कौतुक होत आहे। मोफत मोतीबिंदू ऑपरेशन सेवा संदर्भात येथील रुग्णालयाचा आढावा RSR न्यूज मराठी धाराशिवचे संपादक सतीश राठोड यांनी घेतला आहे। पाहूया सर, आपलं नाव काय? माझं नाव सुधीर सुधाळ। मी इथे असोसिएट डायरेक्टर म्हणून या पदावरती कार्यरत आहे आणि शंकर शेठ साबळे आय हॉस्पिटल सोलापूरमध्ये आपण ऑगस्ट महिन्यामध्ये सुरुवात केली आहे आणि ही आपली पुण्याच्या एच.व्ही. देसाई आय हॉस्पिटल याची शाखा आपण म्हणून ती सुरू केली आहे। आणि मला अतिशय आनंद वाटतो असं सांगायला की आपण गेल्या 7 महिन्यामध्ये म्हणजे आपण पहिलं ऑपरेशन सप्टेंबरच्या 1 तारखेला केलं होतं आणि आजच्या तारखेला आज म्हणजे 23 मार्च रोजी आपण 5,000 ऑपरेशनचा टप्पा पार करत आहोत आणि हा अतिशय मोलाचा टप्पा आहे। आणि मोलाचा टप्पा एवढा आहे की आपण आपला भाग हा अत्यंत गरजू भाग आहे। सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, वाशिम जिल्हा सगळा हा आपला अत्यंत गरजू भाग आहे आणि अशा गरजू भागामध्ये सेवा आहे आणि याचा लोक भरभरून उपयोग घेत आहेत, याचं आम्हाला फार समाधान वाटतं। आणि या 5,000 सर्जरीमध्ये जवळजवळ 4,500च्या वरती लोकांनी ऑपरेशन हे अगदी 1 रुपया न देता आपण त्यांचं ऑपरेशन केलेलं आहे। काही आपल्याला साधारणपणे काही अनुदानित तत्वावरती आपण पुष्कळचे ऑपरेशन पण करतो आणि मुख्य आमचा उद्देश आहे की इथे गोरगरिबाची सेवा झाली पाहिजे आणि त्याचा लोकांना हा उपयोग व्हावा अशी आमची इच्छा आहे। आपल्या हॉस्पिटल आपण काही सुंदर टप्पे पार पण केले सर। आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये पहिलं लहान मुलांचं तिरळेपणाचं ऑपरेशन आपण सक्सेसफुल केलेलं आहे। आपण मोठ्यांच्या तिरळेपणाचं ऑपरेशन चांगल्या पद्धतीने ऑपरेशन केलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण काम करताना या जिल्ह्यामध्ये ही सेवा आहे आणि लोकांना याचा सेवेचा उपयोग होतो याचा आम्हाला फार आनंद वाटतो सर। आणि तुमच्या माध्यमातून मी ॲक्च्युली सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना विनंती करतो, सर्व संस्थांना विनंती करतो की या सेवेचा लाभ तुम्ही पूर्णपणे घ्या। ही लोकांसाठी उपलब्ध असलेली सेवा आहे। आपल्या डोळ्यावरती अत्यंत चांगल्या पद्धतीने इलाज करण्याची सोय आपण इथे केलेली आहे। आपल्या हॉस्पिटलमध्ये 4 मॉड्युलर थिएटर्स आहेत आणि हे संपूर्ण कॅम्पस जे आपण हॉस्पिटलची इमारत बांधली आहे, ह्या इमारत बांधण्यासाठी आपल्याला सोलापूरचे दानशूर व्यक्ती कुमारदादा करजगीकर यांनी 2 एकरची जमीन आपल्याला त्यांनी मोफत दिलेली आहे। तसंच ह्या इमारतीचं बांधकाम करण्यामागे साबळे परिवार यांनी मोठे योगदान दिले आणि अमेरिकेची शंकरा आय फाउंडेशन USA या संस्थेने त्यांना चांगला हातभार लावला आहे। त्यामुळे आपल्या हॉस्पिटलचं नाव आपण दिलेलं आहे शंकर शेठ साबळे आय हॉस्पिटल, ज्याच्यामध्ये साबळे परिवारांचं मोठं योगदान आहे आणि अशा सगळ्यांच्या योगदानाने आशीर्वादाने हे आपण हॉस्पिटल सुरू केलं आहे। ही यातली सेवा ही गरिबांची सेवा व्हावी म्हणून त्या दृष्टीने केलं आहे आणि मला आनंद वाटतो की इमारत अतिशय सुंदर बांधलेली आहे। जानेवारी महिन्यामध्ये झालेल्या ACC सिमेंटच्या स्पर्धेमध्ये आपल्या हॉस्पिटलच्या इमारतीला बेस्ट पब्लिक बिल्डिंगचं अवॉर्डसुद्धा मिळालेलं आहे आणि हे मी का सांगतो की इतकी चांगली इमारत आपण बांधली आहे की याच्यामध्ये इच्छा आहे की रुग्णाने आले की त्याला अगदी प्रसन्न वाटलं पाहिजे, प्रसन्न वातावरणात त्या रुग्णसेवा झाली पाहिजे, लोकांनी आनंदाने याचा लाभ घेतला पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने त्याची ट्रीटमेंट होऊन लोक आनंदाने घरी जावे। आणि लोकांना मी विनंती करतो की तुम्ही या सेवेचा लाभ घ्या आणि आपल्या सोलापूर जिल्हा हा ॲक्च्युली अंधत्व मुक्त म्हणजे किंवा मोतीबिंदू मुक्त सोलापूर जिल्हा करण्याकडेसाठी मी सगळ्यांना आवाहन करतो आणि सगळ्यांनी याच्यामध्ये नेत्रदानामध्ये सहभाग घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो। हॉस्पिटलचे पुढे ध्येय काय असणार आहे? आपल्या पुढच्या वाटचालीचं म्हणाल तर एक आहे की आम्हाला डेफिनेटली मुलांसाठी पीडियाट्रिक विंग सुरू करायचं आहे। तसंच ROP म्हणजे रेटिनोपॅथी प्रीमॅच्युअर बेबी म्हणजे ते अगदी तान्ह्या लहान मुलांना पण जे डोळ्याचे आजार होतात तर त्या मुलांच्या आजारावरती आपण इथे सुविधा करणार आहोत। तसंच आपण ग्लुकोमा या विषयावरती पण आपण इथे मोठ्या पद्धतीने काम करणार आहोत। तर डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांसाठी सर्वसमावेशक सेवा आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध व्हावी या दृष्टीनेच आपल्या हॉस्पिटलची पुढची वाटचाल असणार आहे सर।